यार सगळे लोक पुढे जातात रे आणि मी अजूनही तिथेच अडकलोय. तू ट्रेनमध्ये बसलाय आणि बोलतोय मी इथेच आहे. म्हणजे बघ, ट्रेन थांबत नाही ना. फक्त खिडकीमधून बघून तू समजतोय की जग पडतंय आणि तू मागे आहेस. पण मी प्रयत्न करतोय ना, तरी काहीच होत नाही. प्रयत्न तर सगळेच करतात रे. फक्त फरक एवढा आहे, काही लोक रिझल्टसाठी करतात आणि काही लोक सवय म्हणून करतात. सवय? हो, दररोज थोडं थोडं. तरी कधी 1% सुधारणा, तर कधी दररोज सुधारणा. पण लोक म्हणतात रे की तू काहीच करू शकणार नाहीस. लोकांचं काम बोलणं आहे आणि आपलं काम तर चाललंय ना. पण मोटिवेशन एक दिवस येतो आणि जातो. मोटिवेशनल नको रे, रिझल्ट देखील पाहिजे. तुला माहिती आहे लाईफ कशी आहे, ही चहाप्रमाणे. कधी येते, कधी जाते, कधी गरम, कधी थंडी. बस आपली लाईफ याप्रमाणे आहे. म्हणून मोटिवेशन नको रे, रिझल्ट पण पाहिजे. भाऊ, तू तर भारी विचार करतोस. नाही रे, मी पण तुझ्यासारखाच होतो. पण एक दिवशी ठरवलं, स्वतःला प्रूव्ह करायचं आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायचं. एक सांगू, कदाचित तू पण तेच करणार एके दिवशी. कारण एंड ऑफ द डे आपण सगळे सेम आहोत. एका वेळेला एकाच गोष्टीच्या मागे सगळे सोबत, आणि आयुष्य खूप काही शिकवून जातं. एक दिवशी तू पण इम्प्रूव्ह हो. स्वतःला फक्त प्रूव्ह करत बसू नको, बस इम्प्रूव्ह कर. भाऊ, तुझं नाव काय? नाव कशाला विचारतोय? फक्त एवढं लक्षात ठेव, प्रवास हळू असू शकतो, पण थांबायचं नाही.